नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, आपल्याला माहित आहे फॉरेन्सिक लॅब 2024ची या ठिकाणी भरती आलेली आहे। मित्रांनो, त्या भरतीमध्ये फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक आणि रसायन न्यायवैद्यकीय सहाय्यक गट क या तांत्रिक पदांचा आपल्याला अभ्यास कसा आणि कशातून करायचा आहे आणि त्यासाठी कोणकोणते टॉपिक्स या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत याची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहे। तुर्तास मित्रांनो, आज या ठिकाणी आपण फॉरेन्सिक ह्याचे कोणते टॉपिक्स आहे, या कोणत्या टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण काय पाहणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी जे दिलेलं आहे क्रमांक 5 या ठिकाणी दिलेला आहे। त्यामध्ये दिलेल्यानुसार विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र, न्याय सहाय्यक विज्ञान संबंधित पदाकरता आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार प्रश्न विचारण्यात येतील आणि या प्रश्नपत्रिकेचा दर्जा कसा असणार आहे, भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान या ठिकाणी असणार आहे। इथे एकूण 40 प्रश्न येतील आणि 80 गुण। तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे हे पद एकदम बेस्ट पद आहे, S13 बेस आहे। म्हणजे तुम्ही एक पूर्ण अधिकारी होणार आहे। काय होणार आहे? तुम्ही हे अधिकाऱ्याचं पद आहे, लक्षात ठेवा। हे पद एक नॉर्मल क्लर्क, लिपिक, ग्रामसेवक, तलाठी यांचं नाही आहे, हे अधिकाऱ्याचं पद आहे। या अधिकाऱ्याच्या पदासाठी आपला जो सिलेबस आहे तो या ठिकाणी तुमच्या समोर सिलेबस आहे। तर या सिलेबसमध्ये तुम्हाला वेगवेगळे या ठिकाणी विषय आहेत। या वेगवेगळे विषय टोटल 6 विषय या ठिकाणी असून याच्यामध्ये आहे क्राइम अँड सोसायटी आहे, नंतर आहे क्रिमिनल लॉ, नंतर फॉरेन्सिक सायकोलॉजी। या ठिकाणी मी मुद्दे देतोय, हे मुद्दे तुम्ही लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढू शकता। नंतर आहे फॉरेन्सिक डर्मॅलॉजी फिजिक्स, नंतर आहे टेक्नॉलॉजिकल मेथड्स इन फॉरेन्सिक सायन्स, क्रिमिनलिस्टिक, नंतर आहे फॉरेन्सिक केमिस्ट्री, नंतर आहे क्वेश्चन डॉक्युमेंट्स, नंतर आहे फॉरेन्सिक बायोलॉजी, नंतर आहे फॉरेन्सिक बेलिस्टिक्स, फॉरेन्सिक टॉक्सिओलॉजी आणि फॉरेन्सिक अँथ्रोपॉलॉजी, तसंच फॉरेन्सिक मेडिसिन। तर असे या ठिकाणी एकूण तुम्हाला किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14। तर मित्रांनो, हे 14 टॉपिक आणि हे 14 टॉपिक सोडून काही यांचे सब टॉपिक्स आहेत। असे साधारणतः 20 टॉपिकवर तुम्हाला या ठिकाणी 20 प्रश्न विचारण्यात येणार आहेत। किती? या 20 टॉपिकवर तुम्हाला 20 प्रश्न येणार आहेत। तर हे 20 प्रश्न आणि हे पूर्ण टॉपिक्स मित्रांनो, याची टेक्निकल बॅच या ठिकाणी आपण लॉन्च करत आहे। तर ही बॅच आपली उद्यापासून या ठिकाणी सुरू होणार आहे। त्यामुळे ज्यांना ह्या बॅचेसमध्ये प्रवेश घ्यायचा असेल ते सर्वजण या बॅचेसमध्ये प्रवेश घेऊ शकतात। या बॅचमध्ये तुमचे टेक्निकल सहित नॉन टेक्निकल सर्व विषयांचा सुद्धा तुमचा समावेश आहे। तुम्हाला या ठिकाणी ही बॅचेस जॉईन करण्यासाठी नंबर मी तुम्हाला देतोय 80 10 45 77 60। हा नंबर तुमच्या समोर आता स्क्रीनवर आलेला आहे। या ठिकाणी त्या नंबरवर तुम्ही कॉल करून बॅच जॉईन करू शकता। तसंच मित्रांनो, डबल अकॅडमी पुणे नावाचा ॲप आहे, त्या ॲपमध्ये सुद्धा बॅचेस आहेत। या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास असतील, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स, ई बुक आणि तुम्हाला अतिसंभाव्य भरपूर असे प्रश्न, साधारणतः 1000-1500 प्रश्न या ठिकाणी आपण या पूर्ण येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये घेणार आहे। तर ही 3 महिन्याची बॅच आहे। जर परीक्षा लवकर झाली तर मित्रांनो, या ठिकाणी आपण ती बॅच फास्टमध्ये रन करणार। जर परीक्षा स्लो झाली तर आपण या ठिकाणी स्लोमध्ये शिकवणार। तर ही बॅच तुम्ही आजच जॉईन करू शकता। उद्या जॉईन केल्यापेक्षा आजपासून तयारी करा। खरंच स्पर्धा खूप जास्त वाढलेली आहे आणि मित्रांनो, अतिशय बेस्ट हे पोस्ट आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बाकी डिसिप्लिन स्पेसिफिक या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये डिजिटल फॉरेन्सिक, इकॉनॉमिक ऑफेन्स, फॉरेन्सिक सेरोलॉजी, ॲक्सिडेंटल इन्व्हेस्टिगेशन, DNA टायपिंग, डिझास्टर या ठिकाणी हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी टॉपिक्सचा आपल्याला अभ्यास करायचा। नंतर बेसिकली फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झोलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, इकॉनॉमिक्स आणि सायकोलॉजी हे जे महत्त्वाचे त्याच्याशी काही सबस्टिट्यूट सब्जेक्ट्स आहेत, तर या सब्जेक्टचा तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे। तसं या ठिकाणी पाहिजे तसं यांनी अजून डिटेल्समध्ये आपल्याला आजच्या तारखेपर्यंत सिलेबस दिलेला नाही, पण जनरली फॉरेन्सिक सायन्सचे हे या ठिकाणी काय टॉपिक्स या ठिकाणी आपल्याला काय विचारले जातात। नंतर या ठिकाणी थोडंफार दिलेलं आहे त्यांनी एन्व्हायरमेंट सायन्स, नंतर वेगवेगळ्या इंग्लिश कम्युनिकेशन्स टू चॅलेंज ह्या ऑप्शन टू टेक आयदर ऑफ 2 पेपर्स या ठिकाणी अशा प्रकारे असून नंतर या ठिकाणी पुढचा जो टॉपिक्स आहे ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू बायोमेट्री म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो फिंगरप्रिंट्स एक्सपर्ट जे असतात त्याचं आपल्याला नॉलेज आहे। नंतर हँड रिटन आयडेंटिफिकेशन अँड रिकॉग्निशन, तर या ठिकाणी एखाद्याची लिखावट कोणती आहे ते शिकण्यासाठीचं सुद्धा टेक्नॉलॉजी आहेत। नंतर फॉरेन्सिक सायन्स अँड सोसायटी हे असे या ठिकाणी मुद्दे आहेत, ज्याच्यामध्ये स्किल बेस असे या ठिकाणी आपल्याला काय दिलेले आहेत। बाकी मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण जे युनिट्स आहेत बेसिक ऑफ क्रिमिनॉलॉजी यांची पूर्ण डिटेल्स
जो व्हिडिओ आहे कोणकोणत्या टॉपिकचे साधारणतः याचे 10 टॉपिक, साधारणतः 10 टॉपिक या ठिकाणी आहेत. मेन 10 युनिट आहेत, टॉपिक नाही, मेन 10 युनिट आहे. या 10 युनिटचे पर या ठिकाणी जर केलं तर कमीत कमी 100 एका युनिटचे 100 पॉईंट्स आहेत. एका युनिटचे किती आहेत, सॉरी एका युनिटचे 10 पॉईंट्स आहेत. असे 100 पॉईंट्सचा आपल्याला या ठिकाणी काय अभ्यास करायचा आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी जर हा एक युनिट जर आपण डिस्क्रिप्शन करून जर बघितलं तर या ठिकाणी पहिला युनिट आहे लॉ ऑफ कॉम्बॅट क्राईम क्लासिफिकेशन, ज्याच्यामध्ये सिव्हिल, क्रिमिनल, इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ क्रिमिनल लॉ, कॉन्स्टिट्यूशन, हिरार्ची ऑफ क्रिमिनल कोड्स, क्रिमिनल प्रोसिजर कोड, कॉन्व्हिक्शन, नॉन या ठिकाणी अशा प्रकारे असून नंतर असे वेगवेगळे या ठिकाणी बेसिक ऑफ फॉरेन्सिक, उदाहरणार्थ हे 3 नंबरचा टॉपिक आहे बेसिक ऑफ फॉरेन्सिक सायकोलॉजी, डेफिनेशन, फंडामेंटल ऑफ कन्सेप्ट, फॉरेन्सिक सायकोलॉजी अँड फॉरेन्सिक या ठिकाणी सायकेस्ट्री, सायकोलॉजी अँड लॉ, इथिकल इश्यूज ऑफ फॉरेन्सिक सायकोलॉजी, असेसमेंट ऑफ मेंटल, तर या ठिकाणी असे प्रकारचे वेगवेगळे या ठिकाणी युनिट्स आहेत. नंतर हे युनिट 3 आहे डिटेक्शन अँड कन्सेप्शन टूल फॉर द स्टेटमेंट ॲनालिसिस, व्हॉइस स्ट्रेस ॲनालायझर, हायपोन्सिस, पॉलिओग्राफी, तर असे ऑपरेशनल अँड क्वेश्चन्स फॉर्म्युलेशन टेक्निक्स, तर असे भरपूर असे या ठिकाणी काय वेगवेगळे मुद्दे आहेत पॉईंट्ससाठी की ज्याचा आपण या ठिकाणी काय करणार आहे, अभ्यास करणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी मी स्पेशल कोणकोणत्या टॉपिकचा काय काय अभ्यास करायचा आहे तर युनिट वाईज या ठिकाणी सिलेबस टाकणार आहे. याचे बाकीचे व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पाहून घ्यायचे आहेत. नंतर टॉपिकच्या लिस्ट मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. तसंच मित्रांनो फॉरेन्सिक सायन्ससाठी आपण काही ग्रुपसुद्धा व्हॉट्सअपचे तयार केलेले आहेत. त्या ग्रुप्समध्ये सुद्धा तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही फॉरेन्सिक सायन्स या ठिकाणी काय बॅच किंवा फॉरेन्सिक सायन्स माहिती अशी मेसेज करू शकता. तसंच मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी सुद्धा आपल्या बॅचेस उपलब्ध आहेत. त्या बॅचेस सुद्धा तुम्ही काय या ठिकाणी जॉईन करू शकता. तर मित्रांनो आपलं वर्क्स आणि या ठिकाणी सिलेबस तयार करणं चालू आहे. ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मी लवकरच प्रोव्हाइड करणार आहे. आता हा पुढचा जो टॉपिक आहे बघा, क्राईम सीन अँड मॅनेजमेंट, टाइप्स ऑफ क्राईम सीन्स. तर या ठिकाणी आपल्याला क्राईम असेल, सीन्स असतील, एव्हिडन्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय तपासायच्या आहेत. तर आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्की या ठिकाणी मिळाली असेल. नंतर या ठिकाणी बघा डॉक्युमेंटेशन ऑफ क्राईम सीन्स. त्या ठिकाणी डॉक्युमेंटेशन ऑफ क्राईम सीन्स ज्याच्यामध्ये फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, स्केचिंग अँड रेकॉर्डिंग अशा भरपूर गोष्टी आहेत की जे आपण एक एक या ठिकाणी पाहणार आहे. तर मित्रांनो सांगण्यासाठी भरपूर आहे. आपण ही बॅच जॉईन करू शकता किंवा या ठिकाणी मी जे स्टार्टला तुम्हाला टॉपिक दिले त्या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करू शकता. व्हिडिओ हा पण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.